नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात बाबा कोटंबे लिखित ऊन सावलीच्या शोधात या कादंबरीचा पुढचा भाग, अर्थात भाग 8. मे महिना सरला आणि जून महिन्याचं आगमन झालं. जून लागला असला तरी ऊन कमी झालेलं नव्हतं. शेतीच्या मशागतीच्या कामाला अद्याप हात लागलेला नव्हता. गावातले 4-2 शेतकरी सोडले तर बाकी कुणीही शेतात फिरकत नव्हतं. सरकारी काम सोडून रानात राबणं परवडणारं नव्हतं. काम बंद केलं की लगेच चूल बंद होणार होती. फोडलेल्या खडीचे ढीग ट्रक भरून कुठेतरी नेले जात होते. एकदा का पाऊस पडला की ट्रक माळाकडे जाणं शक्यच नव्हतं. एकतर रस्ता नव्हता. बोडक्या रानातून हवे तसे ट्रक धावत होते. पाऊस पडला की चिखल होणार. आता बोडकी असणारी रानं एकदा पेरणी झाली की रहदारीला बंद होणार होती. पाऊस पडला की दुष्काळी कामं बंद होतील. पाऊस पडला म्हणजे सगळेच प्रश्न मिटले असं होणार नव्हतं. पाण्याचा चाऱ्याचा प्रश्न मिटेल, पण खायचं काय? मजुरांना शेतीत मजुरी मिळेल. मजुरीचा मोबदला म्हणून काय द्यायचं? पैसा तर आजही नाही आणि पूर्वीही नव्हता. धान्याच्या रूपातच मजुरी दिली जायची. यावर्षी सगळाच तुटवडा होता. अशा अनेक अडचणी लोकांना सतावत होत्या. मृग नक्षत्र लागून 8 दिवस उलटले तरी पावसाचा मागमूस दिसत नव्हता. सगळी गावं हवालदिल झाली होती. पिंपळगाव, सावरगाव, वाडी, 2 तांडे एवढ्या गावची माणसं पिंपळगावच्या माळरानावर राबत होती. जसजसा पावसाळा जवळ येत होता तसतशी माणसांची अस्वस्थता वाढत होती. विहिरी कोरड्या पडल्या होत्या. साहेबरावांच्या विहिरीवर संपूर्ण पिंपळगावची मदार होती. वाडीच्या शिवेवरल्या विहिरीला थोडंफार पाणी येत होतं. तिच्यावर वाडीच्या लोकांची झुंबड उडत होती. आंघोळ करायची असते हे लोक विसरले होते. 4-8 दिवसाला ओला कपडा करून अंग पुसून घ्यायचे. दुपारच्या भाकरी खाऊन बेलाच्या झाडाच्या फाटलेल्या सावलीत पुरुष मंडळी काही वेळ विसावली होती. यंदा बी हात दाखवतोय का नु पाऊस? सलीम चेहऱ्यावरचा घाम मळकटल्या गमच्यानं पुसत म्हणाला. हो ना, लई स्थान दिला पावसानं. आणखीन काही दिवस पाऊस पडला नाही तर माणसं पटापटा मरतीन. काही वैतागून जीव देतील. खोल गेलेल्या आवाजात तुकाराम म्हणाला. मरणं गिरणच्या गोष्टी करू नका गड्या हो. मरण म्हणलं का माझे हातपाय लटपटायला लागतील. वामन जागेवर सावरून बसत म्हणाला. अरे येळच तशी आहे वामन. आणखीन महिनाभर पाऊस लांबू दे. काय हाल होतील बघ ना. गोडभर पाणी मिळणार नाही. साहेबरावाच्या हिरीला थोडं थोडं पाणी निघतंय ते 15 दिवसाला बंद होतंय का नाही बघ. अरे नीट बोला की गडे हो. निराश व्हायच्या गोष्टी नका करू. कसंय ना, आशेवर माणूस जगत असतोय. असं निराश होऊन बसलो तर 4 दिवस जगायचं ते आधीच सगळं आटोपते. चला चला उठा, कामाला लागा चला. ढुंगणाखाली घेतलेला रुमाल झटकून डोक्याला बांधत वामन म्हणाला. याला काय झालं आता एवढं चिडायला? कसनुस हसत तुकाराम म्हणाला. परत ठाक ठूक खडी फोडण्याचा आवाज सर्वत्र घुमू लागला. काही न बोलता बाया माणसं काम करत होते. अचानक सर्वत्र सावली पसरली. सलम्या, मला भिव घालत होतास. बघ आबाळ कसं जमा व्हायला लागलंय. सगळ्यांच्या नजरा आकाशाकडे वळल्या. करपलेल्या भाकरीसारख्या ढगानं सूर्याला झाकलं होतं. असे अनेक लहान मोठे ढग एकमेकात मिसळताना दिसत होते. आभाळात सर्वत्र काळाकुट्ट जाड थर अंथरला जात होता. वर पाहिल्यानंतर अंगावर धावून येत असल्याचा भास येत होता. वामण्या घाबरू नको. पावसानं तुझं गारणं ऐकलं वाटतं बरं का. तुकाराम हसत हसत म्हणाला. अरे ऐकावंच लागन. 8-9 महिने दुष्काळात भर पडलेत माणसं. एखादा साल त्याच्या मनानं वागल. दर साल असं कसं करता येईल त्याला? वामन खुश होऊन म्हणाला.
जेमतेम 15-20 मिनिटं गेली असतील. कदाचित आकाशात पावसाचं वाटप कसं करायचं ते ठरत असावं. कुठं जास्त कुठं कमी असलं काहीतरी ठरत असावं. सुरुवातीला जोरदार हवा सुटली. काही वेळातच पाऊस आणि वारा दोन्ही सुरू झालं. वाऱ्यासोबत कोसळणारे टप्पोरे थेंब माणसांना झोडपून काढत होते. बायांनी झोडपांचा आसरा घेतला. संगीतानं दोन्ही लेकरं कवेत घेतले आणि झोडपाच्या आडोशाला जाऊन बसली. व्यंकू इतरांसोबत पावसात उभा होता. बाकीचे पावसात चिंब होऊन नाचत होते. डोंगराच्या पायथ्याशी कामाला असलेले 4-5 गावचे सगळे ग्रुप मोठमोठ्यानं ओरडत धिंगाणा मस्ती करत आनंद व्यक्त करत होते. सगळीकडे पाणीच पाणी झालं. माळावर कोसळत असलेल्या पावसाच्या पाण्याचे लोट उतरतीकडे वाहत होते. काही वेळानंतर व्यंकूला वेगळ्याच काळजीनं घेरलं. एवढ्या चिखलात चालायचं कसं? एक पाय काढला की दुसरा पाय चिखलात. पावसात अशीच अवस्था असते. व्यंकूचा एक पाय कृत्रिम असल्यामुळे त्याला चिंता वाटायला लागली. आपण आभाळाचा रागरंग बघून गाव जवळ करायला पाहिजे होतं. निदान पिंपळगावपर्यंत तरी जायला पाहिजे होतं. कुबड्यांच्या आधारानं किती चालणार? कुबड्या चिखलात फसणं वेगळंच. इतका वेळ हसून सर्वांना दाद देणारा व्यंकू एकदम चिंताग्रस्त नजरेनं वाहत असलेल्या पाण्याकडे बघत होता. तुकारामच्या लक्षात आलं. तो त्याच्या जवळ येत म्हणाला, अहो काय झालं व्यंकटराव? इतका वेळ पावसाकडे बघून काढत होता, आता एकदम गप झाले तुम्ही. तुकाराम भाऊ, पाऊस पडला हे सोन्याहून पिवळं झालं. समद्या दुनियेची काळजी मिटली. माझी मात्र थोडी अडचण होती असं वाटायला लागलंय. अरे सगळे खुशीनं नाचायला लागले आणि तुला काय झालं आता? तुकारामनं त्याच्या खांद्यावर हात ठेवला. माझं दुखणं तुम्हाला कसं कळन तुकाराम भाऊ? माझा एक पाय धाडसा आणि दुसरा असा काडीमोडीचा. आता एवढ्या चिखलात कसं घर गाठायचं? बगलतल्या काट्यासुधी चिखलात फसणार आहेत. आता त्यांना बाहेर काढायचं का तोल सांभाळायचा? तुकारामही काळजीत पडला. खरं आहे, ज्याचं दुखणं त्यालाच कळतंय. पाऊस अद्याप कोसळतच होता. दूरचं काहीही दिसत नव्हतं. पिंपळगाव सुद्धा. धुवारधार पावसानं पिंपळगाव झाकळलेलं होतं. झाडं झुडपं काहीही दिसत नव्हतं. नाचणाऱ्यांचा उत्साह ओसरला होता. आनंदाची जागा थंडीनं घेतली. तोंड बंद केलं तरी दातावर दात आदळणं थांबत नव्हतं. संपूर्ण शरीरालाच हुडहुडी भरली होती. वडार समाजाची माणसं पावसातच गावाकडे पळाली होती. एक तर लहान लेकरं कोपीवर होती, शिवाय पावसाचं पाणी कोप्यात शिरायची भीती होती ती वेगळीच. तुकाराम आणि व्यंकू थांबले होते. तिथे सगळेच जमा झाले. काय काय झालं काय तुकाराम? काय विचार करायले दोघं? थडथडणारे दात थांबवायचा प्रयत्न करत सलीम म्हणाला. सलीम, अरे पाऊस थांबायचं चलीन तर दिसना. बायांना घर जवळ करा मानो. ओढ्याला पाणी आलं तर पुन्हा आणखीन तिथं अडकून पडावं लागन. अरे होय की, हे ध्यानातच नाही आलं. बाकीच्या लोकांचा गर्दा ऐकू येणं झालाय. गेले काय? कुडकुडत वामन म्हणाला. सगळ्यांच्या नजरा डोंगराच्या पायथ्याशी पसरलेल्या खडी केंद्रावर गेले. काळं कुत्रंही जवळपास दिसत नव्हतं. हे सगळे पाऊस पडल्याच्या आनंदात नाचत होते तेव्हाच इतर कामवाल्या लोकांनी घरचा रस्ता धरला होता. झुडपांच्या आडोशाला बसलेल्या बायांना सगळेच आवाज द्यायला लागले. सगळ्या बाया पावसानं चिंब झाल्या होत्या. अंगावरच्याच पदरानं अंग झाकत सगळ्या एकत्र जमा झाल्या. सगळ्याच थंडीनं थरथरत होत्या. सगळ्यात वाईट अवस्था संगीता आणि लेकरांची होती. या बघा, पाऊस काही थांबत नाही. हळूहळू घर जवळ करा. आता असंही भिजलो आणि तसंही भिजणारच हो. चला चला निघा हळूहळू. वाड्याला पाणी आलं असेल तर अलीकडं थांबा. आम्ही हाव तुमच्या मागं. संगीता कडेवर मुलीला घेऊन उभी होती. बाजूला दोन्ही हात काखेत घालून कुडकुडत मुलगा उभा होता. मुलीच्या अंगावर पांघरलेलं पटकूर भिजलं होतं. त्यातनं पाणी गळत होतं. तरी ती गुणी पोर गपचूप आईच्या खांद्यावर पौडली होती.
मोठी माणसं करतीलही कसंही सहन, पण या लहान लेकरांचं काय? लेकरांची आणि व्यंकूची सगळ्यांना चिंता वाटत होती. ए बघ तू वय पुढं, मी येतो धामाधामानं, लेकराईला नीट घेऊन जा, व्यंकू संगीताला म्हणाला. हा मी जाते, पण तुम्ही सांभाळून या. काय माहिती आजच पाऊस पडन, नाही तर तुम्हाला आणलंच नसतं ना. संगीता नवऱ्याकडे काळजीनं बघत म्हणाली. संगीता, पोरीला दे माझ्याकडं, तू पोरीला सांभाळ. तुकारामच्या बायकोने मुलीला कडेवर घेतलं आणि सगळ्या चिखल तोडवत चालायला लागल्या. वरतून पाऊस पडणं चालूच होतं. बायांच्या मागेच पुरुषही चालायला लागले. सलीमनं मागे वळून बघितलं तर व्यंकूची एक एक पाय उचलून टाकायची कसरत चालू होती. त्यांनी बाकीच्यांना आवाज देऊन थांबवलं. मागे पडलेल्या व्यंकूकडे सगळ्यांचं लक्ष गेलं. आपल्या हे ध्यानातच आलं नाही. पिंढरे एवढ्या पाण्यात कसं चालणार हे? या चिखलात का खतल्या का टाकाय कामाच्या नाहीत. पंचायतच झाली की आता. तुकाराम पण काळजीत पडला, बाकीचे विचारात पडले. रखडत रखडत व्यंकूही त्यांच्याजवळ येऊन थांबला. तुम्ही काहून थांबले? मी येतो खाट्या खाट्या, तुम्ही व्हा पोंड. अरे कसा येशील तू? असा चालत राहिला तर सकाळ होईल तुला पिंपळगावात यायला. वामन म्हणाला आणि सगळेच विचारात पडले. येईल दमानं म्हणून सोडूनही जाता येत नव्हतं. सगळीकडे पाणीच पाणी झालं होतं. अशा पाऊस आणि चिखलात व्यंकूला चालता येणं शक्य नव्हतं. जवळपास कुणाचा आखाडा किंवा कोपीही दिसत नव्हती. दत्तू वाघमारे धोत्राचा घोळ कमरेला खोवत पुढं आला. वामने, त्या काठ्या घ्या हातात, आणि व्यंकू तू बस माझ्या पाठकोळी. चल बस लवकर पाठकोळी माझ्या. दामू व्यंकूसमोर वाकला. व्यंकूला स्वतःची लाज वाटायला लागली. काय वेळ आली आपल्यावर. यापरीस मेलो असतो तर बरं झालं असतं. अरे व्यंकू, विचार करत बसायची येळ नाही, बस पटदिशी पाठकोळी त्याच्या. तुकाराम मोठ्या आवाजात म्हणाला आणि आळीपाळीनं सगळे व्यंकूचं ओझं पाठीवर घेऊन गावाकडे पळत होते. ओढ्याजवळ आले तर सगळ्याच बाया थांबलेल्या दिसल्या. ज्याची भीती वाटत होती तेच झालं. ओढा काठोकाठ भरून वाहत होता. सलीमने व्यंकूला खाली उतरवलं. दामूनं काठ्या त्याच्या काखेत सरकवल्या. आता काय 2-3 घंटे पूर उतरत नाही, उलट वाढतच जाईन. ते बी पाऊस थांबला तर. पावसानं पाहिलंच असा दणका दिला का उन्हाळा बरा होता म्हणायची येळ आली. हे बघा, आपली चूक आहे. पाऊस सुरू झाला तेव्हाच आपण निघायला पाहिजे होतं. बाकीचे लोक कामाला होतेच की. त्यांनी पावसाचा आदमास बघितला आणि पळाले. आपण बसलो पावसात नाचत. आता बसा काकडत. तू सगळं आमच्यावर ढोकलून मोकळा होऊ नको. हा, तू बी आमच्याबरोबर नाचायला होता बरं का, वामन तुकारामला म्हणाला. सावरगावचे बरेच मजूर कामाला येत होते. खरं तर व्यंकूनं त्यांच्याबरोबर यायला जायला पाहिजे होतं, पण सुरुवातीपासनं संगीतानं ते टाळलं होतं. एक तर पहिल्यांदा जेव्हा संगीता कामाला आली तेव्हा कारकुनानं उडवून दिलं होतं, कामच नाही म्हणाला होता. तेव्हा सावरगावचं कुणी काही बोललं नव्हतं. उलट याच माणसांनी तिला कामावर घ्यायला भाग पाडलं होतं. संगीताला, व्यंकूला या लोकांनी सांभाळून घेतलं होतं. कुटुंबातल्या माणसासारखी त्यांची काळजी ती माणसं घेत होती. हे बघा, आता याला त्याला दोष देण्यात काय मतलब नाही. पुढं काय करायचंय ते ठरवा. पाऊस कधी उघडेल सांगता येत नाही, आणि पाऊस थांबल्या बिगर पूर काही उतरत नाही. पाऊस थांबल्यावर कमीत कमी 2 घंटे लागतोय पूर उतराया. ते बी वाड्याला जवळच्या डोंगर माथ्यावरलं तेवढंच पाणी वाहत येतोय म्हणून. लांबून वाहत येणाऱ्या नदीसारखं असतं तर रात्रभर कुडकुडत बसायला लागलं असतं. रोहिदास अंगावरच्या रुमालातलं पाणी पिळत म्हणाला. ओढ्याच्या काठनं चला की खाली. बळीराम वाण्याच्या गोठ्यावर थांबू आपण. तुकाराम म्हणाला आणि वामन म्हणाला, अरे पण तो गोठा बी बराच लांब आहे की. अरे मग काही इलाज आहे का? नाही तर मग बसा हितच काकडत. चला लवकर, अरे ते लेकरं बघा काकडायलेत. रोहिदास तू उचल बरं व्यंकूला. वय वा पुढं तुम्ही. बाया पुढं, पुरुष मागं. संगीताने मागे वळून बघितलं. रोहिदास व्यंकूला पाठीवर घेऊन चालत होता.
तिच्या डोळ्यात पाणी आलं तसं पावसाच्या पाण्यात मिसळूनही गेलं. गावातल्या माणसांनी केलं असतं काय हे सगळं? ती मनातल्या मनात पुटपुटली. थंडीनं कुडकुडणाऱ्या मुलालाही तिने कडेवर घेतलं होतं. सगळा बाया माणसासहित 8-10 माणसांचा लवाजमा गोठ्यावर येऊन ठेपला. गोठ्याच्या तोंडाला ताटवा लावला होता. वामननं तो बाजूला केला. आत अंधार पसरला होता. बाहेरही तीच अवस्था होती. काही वेळात अंधाराचं राज्य सुरू होणार होतं. सगळे आत आले. अंगावर सुरू असलेला पावसाचा मारा थांबला. अरे अंधारानं काहीच दिसेना. कुणाकडं काडी पेटी आहे का? सलीमनं विचारलं. तो रोहिदास बिडी वडतोय, त्याच्याकडं असन, वामन म्हणाला. आले का आता माझ्या बिडीची तलब कामाला? हा, एरवी मी बिडी वाढायला लागलो का झालं साखर कारखान्याचं धुराडं सुरू, असं म्हणून मला हे नव्हतं तुम्ही सगळे. रोहिदास भाव खात म्हणाला. अरे बाबा चुकलं आमचं, हेतून पुढं नाही हे नवणार तुला. आता काढ पटकन काडीची पेटी. सलीम कुडकुडत म्हणाला. पावसानं ती बी भिजले काय कोणाला ठाऊ. रोहिदासनं प्लॅस्टिकच्या लहान्या पिशवीतनं बिडी बंडल आणि काडीपेटी काढली. ती काढतानाही थंडीनं हात थरथरत होते. सर्वप्रथम त्यांनी बंडलमधली बिडी काढून तोंडात धरली, नंतर काडी पेटवायला लागला. 2 काड्यांचा गोल उडून गेला. काडी काही पेटत नव्हती. पावसानं काडेपेटी सादळलेली होती. रोहिदास, ती काडीपेटी माझ्याकडे दे. पेटीतल्या हाईत त्या काड्या उडवून टाकशील तू. इथं जवळ किराणा दुकान नाही पटकन जाऊन आणायला. शेकोटी करून शेकावं लागन, तवा कुठं माणसं थोडीफार ताळ्यावर येतील. वामन म्हणाला आणि खाली वाकून आपले ओले हात मातीत घोसळून कोरडे केले. ही गे. मेन कापडाच्या पिशवीत होती तरी ती सादळली. आणि काडी पेटली की माझ्या बिडीला लाव. बिडी मी तोंडात धरली. पुन्हा काडी नाही पेटली तर पेटलेल्या बिडीनं शेकोटी पेटवता येते. हे सगळं गच्च अंधारात चाचपडत चालू होतं. तुला तलफ आली म्हण की. वामन पेटो बाबा त्याची बिडी आधी. आणि रोहिदास, मला एक बिडी दे गाड्या. लेस हुडुहुडी भरली. नाही मी देतो बिडी, पण वहिनीला विचारलं का वडू का म्हणून? बाबा विचारतो, आधी काडी वाडा. वामनकडूनही 1-2 काड्या वाया गेल्या. खाली बसून काडीपेटी ही कोरड्या फोपाट्यात घोसळून घेतली. सावकाश एक काडी काढली. हातानं चाच पडून काडीचा गुल कुठल्या बाजूला आहे ते बघितलं आणि काडीपेटीवर जोरात घासली तशी काडी पेटली. पेटलेली काडी रोहिदास समोर धरली. त्यांनी पटकन बिडी पेटवून घेतली. तेवढ्या अंधुक प्रकाशातही तुकारामनं गोठ्यात नजर फिरवली. काही अंतरावर फाटक्या चवाळ्याचा तुकडा पडलेला दिसला. वामनच्या हातातली काडी विझली. तुकाराम अंदाजानं त्या तुकड्याजवळ पोहोचला. हातानं थोडं चाचपल्यानंतर हाताला लागला. रोहिदासनं बिडीचा झुरका मारला की काजवात चमकल्यासारखा थोडासा उजेड पडायचा. वामन, थोडं थांब, काडी वाया घालू नको, मी वड म्हणल्या वडायची. तुकाराम चाचपडत वामन जवळ आला. आता ओढ काडी. माझ्या हातात भोरगय बर का, ते पेटवायचंय. वामननं काडी पेटीवर घासली. सुदैवानं पेटलीही. तुकारामनं चवाळ्याच्या तुकड्याचं लोंबतं टोक वामन समोर धरलं. वामननं पटकन खालच्या टोकाला काडी लावली. त्या तुकड्यानं चटकन पेट घेतला. तुकारामनं गोठ्याच्या एका टोकाला तो तुकडा आणून ठेवला. सलीमनं गोठ्यात पडलेला काडी कचरा जमा केला, त्यावर आणून टाकला. आता गोठ्यात लख्ख प्रकाश पडला होता. संगीताची मुलगी आता रडायला लागली होती. तिला तरी काय म्हणणार? केव्हापासनं पावसात भिजत होती बिचारी. तुकारामच्या बायकोने तिच्या अंगावरचे कपडे काढले आणि तिला शेकोटी जवळ बसवली. संगीतानंही मुलाच्या अंगावरचे कपडे काढले, करकचून पिळून घेतले. मुलीचंही तसंच केलं. लेकरं शेकोटीला बसल्यामुळे शांत झाली. सगळे गोठ्यात चौफेर नजर फिरवत होते. एका आडव्या लाकडावर पोत्यांचं चवाळं दिसलं. वामननं ते खाली घेतलं. एक शेकोटी जवळ अंथरलं. लेकरं त्यावर आरामात बसली. एका बाजूला तुराटीचे 2-3 भारे बांधून ठेवले होते. तुकारामनं एक भारा सोडला. त्यातला अर्धा शेकोटीजवळ ठेवला. अर्धा गोठ्याच्या दुसऱ्या टोकाला नेला. तिथे दुसरी शेकोटी पेटवली. एका शेकोटीला महिला आणि दुसऱ्या शेकोटीला पुरुष बसले. बायांनी थोडं बाजूला होऊन भिजलेली अर्धी साडी पिळून घेतली आणि शेकोटीच्या उभेला धरली.
संगीताने आधी मुलांचे कपडे शेकोटीवर धरले, कोरडे केले, नंतर आपली साडी शेकोटीच्या उभेला धरली. तिकडे पुरुष तर उघडे भोप झाले होते. कुणी रुमाल गुंडाळून धोती शेकोटीला धरली होती, तर कुणी चड्डीवर राहून कपडे शेकवत होतं. बाया एकमेकींच्या आडोशाला होऊन अर्धी वाळलेली साडी गुंडाळून ओली साडी परत शेकोटीला धरत होत्या. एकदम कोरडं होत नव्हतं, पण पाणी धरून ठेवलेला कपडा काही अंशी सुकला जात होता. शरीराला ऊब मिळाल्यामुळे पुरुष मंडळी चांगली चेकाळली होती. हसी मजाक चालू झाला होता. रोहिदासचं बिडी बंडल केव्हाच संपलं. ज्यांना सवय नव्हती त्यांनीही थंडीमुळे झुरके मारून घेतले. बाहेर गच्च अंधार दाटला होता. पाऊस कमी झाला, पण थोडीफार रिपरिप चालूच होती. परत भिजायची कोणातही हिंमत नव्हती, त्यामुळे कुणीही गोठ्या बाहेर पडत नव्हतं. भुका तर सर्वांनाच लागल्या होत्या. गोठा गाठल्यामुळे सगळ्यांना आसरा तर मिळाला. आता पूर्ण पाऊस उघडेपर्यंत मी काय बाहेर पडणार नाही बरं का, सलीम म्हणाला. आणि खाणार काय? अरे परत भिजून काकडण्यापरीस उपाशी राहिलेलं बरं आहे की. रात्रीची जेवण वेळ टळून गेली. पावसाची रिपरिप थांबली होती. वाण्याचा तुराटीचा एक भारा संपला होता. आता वाणी हितला पासारा बघणार आणि नक्की बॉम्ब मारणार बरं का. अरे त्यानं बॉम्ब लायच्या आधी मी सगळं सांगणार आहे. दुष्काळात त्याची बी गुरं गेले. नसता गडी आणि गुरंढोरं हितच असतात. दुसरी कोण काढण्यापरीस आधी आपण सांगून टाकावं, म्हणजे गैरसमज नाही होत ना. थोडेफार सुकलेले कपडे अंगावर घालत तुकाराम म्हणाला. तुकाराम, मी अन दामू वाड्याचा पूर उतरला का बघून येतो. बरोबर या बघून. मोठा पाऊस उघडून बराच वेळ झालाय. गुडघ्या एवढं थोडंसं वर असलं तरी जाऊ आपण, तुकाराम म्हणाला. आणि वामन दामू ओढ्याच्या दिशेनं चालायला लागले. संगीताची मुलगी आणि मुलगा शेकोटीच्या उभेला शांत झोपले होते. गोठ्यात पोते चवाळे असल्यामुळं बाया पोरांची थोडी सोय झाली. थोड्याच वेळात वामन आणि दामू परत आले. चला चला, बरंच उतरलंय पाणी, जाता येतोय बरं का, दामू गडबडीत म्हणाला. सर्वात अगोदर बायांना बाहेर काढलं. त्यांच्यापुढे वामन चालत होता. रोहिदास आणि तुकारामनं बाहेर साचलेले पावसाचं पाणी ओंजळीनं आणून शेकोटी विझवून टाकली. सलीमनी व्यंकूला पाठीवर घेतलं. आकाश निरभ्र असल्यानं अंधुकसा चंद्रप्रकाश चौफेर पसरला होता. ओढ्याला पाणी बरंच होतं, पण शांत वाहत होतं. सगळे कडेला येऊन थांबले. रोहिदास, तू जरा पैलवानेस, तू घे व्यंकूला. तुझ्या मागं पुढं सलीम आणि मी हायच. सगळ्यात मागं वामन. दामू, तुम्ही सगळ्यात मागं राहा दोघं. मध्ये सगळ्या बायांना घ्या. सगळ्यांनी साखळी करायची. काही झालं तरी एकमेकाचा हात सोडायचा नाही. काय वाटलं तर आवाज द्यायचा. पुढे सलीम, व्यंकूला पाठीवर घेतलेला रोहिदास, तुकारामच्या मागे संगीताच्या मुलीला घेतलेली तुकारामची बायको. चांगलं गुडघ्याच्या वर पाणी होतं. पाण्याच्या प्रवाहानं पायाखालची वाळू आणि बारीक खडे सरकत होते, तरीही एकमेकांच्या आधारानं सर्वजण ओढा पार करत होते. एकदाचे सगळे ओढा पार करून वर आले. वामन, जरा पुढे ये आणि व्यंकूला घे बरं, रोहिदास म्हणाला. संगे, माझ्या काठ्या आणल्या का? अहो नाही हो, कुठं ठेवल्या होत्या मला माहिती नाही. अगं तुला माहिती आहे, काठी बिगर मला पाऊल बी नाही टाकता येत. मी विसरलो बघ. व्यंकू कृत्रिम पायावर कसा तरी उभा होता. हे बघ, काळजी करू नको, काळजी करू नको व्यंकू तू. दामू, चल आपण घेऊन येऊ, वामन म्हणाला. अरे वाड्यातून एकूण एकाच्या हाताला धरून जा. गोठ्याच्या तोंडाला उजव्या हाताला उभ्या करून ठुले आहे ती, सलीम म्हणाला. वामन दामू परत गोठ्याकडे चालायला लागले. तुकाराम भाऊ, तुम्ही सगळे किती करायला हो आमच्यासाठी. अहो नात्यातलं बी कोणी एवढं करणार नाही. मला माझी लाज वाटायला लागली बघा तुकाराम भाऊ. या जन्मात तरी आमच्यानं तुमचे उपकार नाही पेटणार बघा भाऊ, संगीता रडवेला चेहरा करत म्हणाली. वामन दामू व्यंकूच्या काठ्या घेऊन आले. ते सगळे गावात आले तेव्हा गाव सामसूम होतं. व्यंकू संगीताला आता सावरगावला जाणं शक्य नव्हतं. तुकारामनं त्यांना घरी थांबवून घेतलं. पोटाला काहीतरी खाणं आवश्यक होतं. गाडग्यात राशनचा वाटी 1.5 वाटी तांदूळ होता. तुकारामच्या बायकोनं तो चुलीवर शिजायला टाकला. संगीताचा मुलगा भूक लागली आहे म्हणून रडायला लागला. अरे थोडं थांबा बाळा, आता होते बघ जेवायला, तुकारामच्या बायकोनं संगीताच्या मुलाला समजावलं.
तुकारामच्या आईनं मुलांना जेव घालून झोपवलं होतं. पाणी जास्त घालून पेजेसारखा पातेलं भर भात बनवला आणि सगळ्यांना ताटं वाढली. पोटाला चांगला आधार मिळाला. आज काम चालू व्हायची शक्यता कमी होती. त्यामुळे व्यंकू, संगीता दिवस निघायच्या आधीच सावरगावला निघून गेले. आता 2-3 आघाड्यांवर लोकांना कामं करायला लागत होती. दुष्काळी कामामुळे शेतीच्या मशागतीची रखडलेली कामं पाऊस पडायच्या आत पार पाडणं आवश्यक होतं. बी बियाणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरांची डागडुजी. ज्यांची घरं कौलारू होती त्यांना कौलं बदलणं किंवा फिरवून टाकणं गरजेचं असायचं. ज्यांची झोपड्यांची घरं किंवा जनावरांचे गोठे त्यांना शाकारणं आवश्यकच होतं. रोहिदास, दामू, सलीम यांचं घर झोपडेच होतं. त्यांना दरवर्षी पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती करावीच लागे. अर्धे पत्रे तर अर्ध झोपडं अशी घरांची अवस्था. या तिघांनी एकेकाची घरं दुरुस्तीला घेतली. दुष्काळामुळे तुराटी, पराठी यावर्षी कमी होती. लाकूड फाटा जास्त वापरणं चालू होतं. पळसाच्या फांद्या, शिंदीच्या पन्हाळ्या वापरून घराची दुरुस्ती चालू होती. तिघं एकत्र काम करत असल्यामुळे 4 दिवस लागायचे तिथे 2 दिवसात काम होत होतं. पाऊस पडण्याच्या अगोदर तिघांची घरं शाकारून झाली. पावसाने सुरुवात तर दमदार केली होती. 2-3 पाऊस पडता दुष्काळी कामं बंद झाली. लोक पेरणीच्या कामाला भिडले. बी बियाणं घ्यायला पुन्हा मारामार सुरू झाली. काही लोकांनी दुष्काळी कामाचा शेवटचा पगार बी बियाणं खरेदी करण्यात घातला. ज्यांना जमलं नाही त्यांनी सावकाराचे उंबरठे झिजवायला सुरुवात केली. काही लोकांनी कृषी केंद्र मालकांना गाठलं. अव्वाच्या सव्वा भाव, वरती 5 ते 10% व्याज, तेही सुगीला पैसे परत करण्याच्या बोलीवर. पेरणीला शेतकरी काहीही करील पण रान बोडकं ठेवणार नाही. 1972च्या या दुष्काळानंतर संकरित ज्वारीचं बियाणं बाजारात आलं होतं. त्यावर शेतकऱ्यांची उडी पडली. हायब्रिड ज्वारी म्हणून सर्वांच्या परिचयाची झाली. शासनानेच ते उपलब्ध करून दिलं होतं. शासकीय केंद्रावर वाजवी भावात मिळायचं पण नगदी पैसे लागायचे. उधार मिळायचं म्हणून लोक खाजगी दुकानातनं खरेदी करायला लागले. पेरणीचे काही दिवस शेतमजुरांनाही काम मिळालं. दुष्काळातून जी थोडेफार जनावरं वाचली होती त्यांच्या चारा पाण्याचा प्रश्न मिटला होता. माणसांची मात्र खाण्याची मारामार चालू. मूग, उडीद, बाजरी ही पिकं थोडी लवकर येतात म्हणून हा पेरा जास्त झाला. दुकानदार हायब्रिड ज्वारीचं पीक 3-3.5 महिन्यात येतं असं सांगत होते. पण पहिल्यांदाच पेरल्यामुळे लोकांना विश्वास नव्हता. परत लोकांनी सावकाराचे उंबरठे झिजवणं सुरू केलं. ज्यांना शेती होती त्यांना सावकार धान्य, पैसा अव्वाच्या सव्वा व्याजानं द्यायचे. शेतमजुरांचे हाल तर विचारायचंच नाही. ज्या शेतकऱ्यांनी सावकाराकडून धान्य घेतलं होतं त्यातलंच मजुरांना मजुरी म्हणून दिलं जायचं. पाऊस पडल्यानंतर रानात गवताबरोबर काही रानभाज्या उगवायच्या. सध्या सगळ्यांची मदार त्याच्यावर. आणायच्या, उकडायच्या, मीठ मिरची लावायची आणि खायच्या. जास्त खाण्यात आल्या तर संडासही लागायची. कधी कुणीकडून शेर, अर्धा शेर ज्वारी आली तर पुरवून वापरायची. 3 हिस्से शिजवलेली भाजी आणि 1 हिस्सा पीठ एकत्र करून भाकरी बनवून खायच्या. तांदूळगा, कोरडू, तरोटा, फांजची भाजी अशा काही भाज्या रानात मिळायच्या. लोक म्हणायचे, बरं झालं पाऊस तरी पडला. पाऊस असेल तर झाडपाला खाऊन कसंही माणूस जगतंय. आणि तसंच होत राहिलं. पाऊस असेल तर झाडपाला खाऊन माणूस कशीही जगायला लागले. पाऊस अधूनमधून कोसळत होता. उन्हाळ्यात रखरख आणि बोडके झालेले डोंगर चांगले शेवाळले होते. डोंगराच्या कुशीतून लहान मोठे ओहोळ खळखळून वाहत होते. परत झाडाझुडपातून पक्ष्यांचा किलबिलाट कानावर पडत होता. प्रत्येक शेतातून खुरपणी, कोळपणी चालू असलेली दिसत होती. दुष्काळाच्या तडाख्यातनं जी जनावरं बचावली त्यांच्या हंबरण्याचा आवाज कानावर पडायला लागला. हाडाला चिकटलेली कातडी हिरव्या गवतात चरताना, शेपटी हलवताना किंवा एखादा पक्षी पाठीवर बसला असताना थरथरत असलेली दिसायची. काळवंडलेल्या लोकांच्या चेहऱ्यावर किंचित का होईना हसू दिसायला लागलं. उन्हानं होरपळलेली माती जिवंत आणि सजीव झाली होती. पाऊस झाला, पेरण्या झाल्या, प्यायच्या पाण्याचा प्रश्न मिटला. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न मिटला. माणसांची खायची आबाळ मात्र आणखी थांबली नव्हती आणि ती एवढ्यात थांबणारही नव्हती. पेरलेलं हातातोंडाशी यायला आणखीन 2.5-3 महिने लागणार होते. नुकताच आखाड सुरू झाला तशी गावातल्या काही माणसांची चर्चा सुरू झाली. त्यात वामनचे वडील, तुकारामचे चुलते,
दामू वाघमारे, रोहिदास गायकवाडचे वडील आघाडीवर होते. पिंपळगावला दर 3 वर्षांनी मरियाईचं कार्य करण्याची प्रथा चालत आली आहे आणि ती कित्येक वर्षांपासून चालूच आहे. यावर्षी खंड पडतोय का काय अशी लोकांना भीती वाटत होती. मरियाई अनेक रोगापासून गावाचं संरक्षण करते अशी गावातल्या लोकांची भावना होती. त्यातल्या त्यात जुनी वयस्कर माणसं आघाडीवर होती. आखाड सरायच्या आधी कार्य व्हायला पाहिजे यासाठी लोकांची धडपड चालू होती. एक दिवशी संध्याकाळी 5-10 माणसं मिळून सरपंचाकडे गेली. सरपंच नुकतं जेवण करून गाड्याबरोबर बोलत बसले होते. का यावं का सरपंच? तुकारामचे चुलते रंगराव डहाळजत प्रवेश करत म्हणाले. अरे या कितात या या एवढे जण आले, काय मोर्चा बिरच्या आणला काय आमच्या गावावर? नाही मोर्चा बिरच्या काय नाही, तुम्ही विसरले काय म्हणून आठवण करून द्यायला आलो होतो. 3 साल झाली की मरियाईचं कार्य करून, आमदा करावं लागतंय ते. माणिकराव वामनचे वडील खांबाला टेकून बसत म्हणाले. खरं आहे तुमचं, पण यावर्षी होईन असं काय वाटना. काय हाल झाले लोकांचे तुम्ही बघताय ना. नाही असं नाही बोलायचं सरपंच. कसं आहे ना, देवाच्या कार्यात असा खोडा नाही घालू. एवढा मोठा दुष्काळ पडला पण कमी जास्ती खाऊन माणसं जगलीच का नाही? ही बी मरियाईची कृपा. इथून पुढं असलं काय बी धावू नको म्हणून देव करायचं असतोय. आणि पिढ्यानपिढ्यापासून चालत आलेलं असं खंडित करायचं असतं का? रंगरावनं सरपंचाचं तोंड बंद केलं. हे बघा, मी लोकांची परिस्थिती सांगितली. देव करायला माझा विरोध नाही. तुमच्या भावना मला काय दुखवायच्या नाहीत. शेवटी कोणा एकाचं हे काय काम नाही. लोक देतीन तसं घ्या, कोणाला जबरदस्ती करू नका. आधी पोलीस पाटलाच्या कानावर घाला. असं काम सगळ्याच्या विचारानं झालं पाहिजे. वाटलं तर चावडी छोटीशी मीटिंग बी घेऊ. वय त्यांच्याशी बी बोलते. लोक देतील ते घेऊ आणि करू की देव. वाटलं तर तुम्ही मीटिंग घ्यायची तर घ्या, पण या कार्याला नाही म्हणणार नाही कोणी. सरपंचाचा होकार मिळताच लोक पोलीस पाटलाच्या घराकडे चालायला लागले. श्रोते हो, हा आजचा भाग इथेच संपला. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. ऐकत रहा बाबा कोटंबे लिखित ऊन सावलीच्या शोधात.